नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर मराठा आरक्षणाचा पेच गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सुरू आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना आता राज्य सरकारनं यात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आता यापुढे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींसाठी जे आरक्षण देण्यात आलेलं होतं, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाची आता अंमलबजावणी मराठा आरक्षणातल्या एसईबीसी मधल्या सुद्धा तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच्या दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. काही जण या निर्णयाचं स्वागत करतायत, कारण हा निर्णय घेतला त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या आरक्षणाचा लाभ मिळेल अशी भूमिका एका बाजूने काही जण मांडतायत, तर दुसऱ्या बाजूला हे आरक्षण लागू केल्यामुळे आता आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. सुप्रीम कोर्टातली जी मराठा आरक्षणाची लढाई आहे ती कमजोर झाली आहे, अशा प्रकारचा आरोप सुद्धा होऊ लागलेला आहे. या सगळ्या आरक्षणावरून आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारवर अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे. या निर्णयाचा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे खरोखरच सरकारने घेतलेला हा निर्णय दिलासा आहे की नवा पेच आहे, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत असणार आहेत मान्यवर पाहुणे, पण त्याच्या आधी आपण बघूया की या आरक्षणाच्या निर्णयाबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी नेमकं काय म्हटलंय. मला काय समजेना नेमकं काय चालू आहे. सरकार सुद्धा ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ईडब्ल्यूएसच्या बाबतीत मी ज्यावेळी सांगितलं त्यांना त्यावेळी पटलं, आता एकदमच तिने हा विषय काढलाय. काय त्यांचं गणित आहे ह्याच्यातही मला काय कळत नाही. पण मला एक ह्या प्रसंगी सांगायचं आहे, 25 तारखेला ज्या सोनवणे जे मला आता गडबड वाटायला लागली. आतापर्यंत मला मी नेहमी सरकारची बाजू घ्यायचं, सकारात्मक आहे म्हणायचं मी सरकार, पण आता मला निश्चित गडबड वाटायला लागलेली आहे. जर काय धोका झाला ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार. जो काय निर्णय होणार आहे 25 तारखेला सोनवणीचा, ते सरकारने काय करणार आहेत मला तर हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. हा जर त्या निर्णय घ्यायचा अगोदरच घ्यायला पाहिजे होता. मला तर त्यांच्यावर शंकाच व्हायला लागली की आता सरकार हातबल झालेलं आहे की काय निर्णय आपल्या उलटाच लागणार आहे म्हणून आपण लगेच घेऊन टाकूया. पण परत एकदा मराठा समाजाच्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या त्या 10% किती टक्के बसताय ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला किती टक्के आरक्षण मिळणार आहे ह्याचा अभ्यास करा. पटवालेजी जे सरकारचे वकील आहेत, ज्यांना आपण कोट्यावधी रुपये देतो, आपली जे केस आता लढवणार आहेत पुढं 25 जानेवारीला जी शेवटची अंतिम सुनावणी आहे, त्याही पटवाल्यांनी सांगितलं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल सल्ला देतात सरकारला, रेकॉर्ड आहे. जे सल्ला काय देतात, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते कोर्टात जातील आणि ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेतील. पण राज्यांनी ही पॉलिसी करू नये. आपल्याला धोका पत्करू शकतो आपण. आता सरकारने निर्णय घेतलाय आणि मी पूर्वी म्हटलंच होतं सरकारने हमी द्यावी, पण सरकारचा प्रमुख वकीलच म्हणतो हे घेऊ नये. आपण बघितलं की या निर्णयाच्या बद्दल आता ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया आहेत, पण छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र या निर्णयाचा तीव्र विरोध केलेला आहे. एक प्रकारे हे नुकसानकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण खरोखरच हा दिलासा आहे की नवा पेच आहे, याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर सर. चांदूरकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. थोड्याच वेळात आपल्या सोबत असणार आहेत प्रवीण गायकवाडजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आणि याचिकाकर्ते विनोद पाटील, हे सुद्धा काही वेळातच आपल्या सोबत जोडले जातील. पण त्याच्या आधी आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. राज्य सरकारनं ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाबद्दल तुमची काय भूमिका आहे? तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय? नाही, खरं म्हणजे सरकार संभ्रमावस्थेमध्ये आहे, त्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलेलं आहे. आता आपण बघाल की याचा निश्चितपणे तात्पुरता काही प्रवेशासंदर्भात दिलासा मिळेल, याच्यात काही दुमत नाही. परंतु इंजिनिअरिंग, MBBS यांचे आता ऍडमिशन त्या ठिकाणी जवळपास निकाली निघालेले आहेत. आणि त्यामुळे आपण बघाल की यापूर्वी जेव्हा
अशा प्रकारचा लाभ ईडब्ल्यूएसचा द्यायचा निर्णय झाला. हा. त्यानंतर असं सांगितलं की एससीबीसी त्या ठिकाणी चालू आहे केस सुप्रीम कोर्टामध्ये. त्यावेळेला दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या बैठकीत सांगितले, त्यांच्या जी अधिकृत बैठक शासनाची झाली, की ईडब्ल्यूएस घेता येणार नाही कारण एससीबीसी हा एक कायदा अजून काय तो अबॉलिश झाला नाही, अजून तो प्रलंबित विषय आहे, स्टे दिलेला आहे. आणि एका वेळेला अशा प्रकारच्या 2 कायद्यांचा इफेक्ट आपल्याला देता येणार नाही, अशा प्रकारची भूमिका तेव्हा त्या ठिकाणी घेतली गेली होती. आता हा थोडासा असंतोष तात्पुरता दिलासा देऊन प्रयत्न केलाय थांबवायचा, परंतु याच्यातनं एक धोका समोर असा दिसतोय की सुप्रीम कोर्टाची केस त्या ठिकाणी आता वीक होणार आहे. कारण सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी म्हणणार आता तर तुम्हाला रिलीफ या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे एससीबीसीची जी अर्जन्सी या ठिकाणी आपण मराठा आंदोलकांचा प्रेशर असेल, सगळ्यांच्या मागण्या असतील, तो या ठिकाणी आता डिफ्यूज होणार आहे. आणि मला वाटतं सरकारने अत्यंत नियोजनबद्ध या विषयाला तात्पुरता त्या ठिकाणी ब्रेक लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आता ज्या स्पीडनं आणि ज्या प्रेशरनं या ठिकाणी होणार होतं त्याच्याविषयी निश्चितच शंका मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत आहे. म्हणजे त्या वडापसारखं आहे, तर कोण बसलं कोण उतरलं काय झालं कशाचा कशाला आता मेळ त्या ठिकाणी लागणार नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने संमती दिली त्यावेळेला राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता होती किंवा कोर्टाला पुढची दिशा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता होती की याचं एससीबीसीच्या स्टेटसवर त्या ठिकाणी काय परिणाम नेमके होणार आहेत या संदर्भात मला वाटतं लोकांना समाजाला माहीत होणं आवश्यक आहे, ज्याची कुठेही त्या ठिकाणी स्पष्टता आलेली दिसत नाही. ठीक आहे. आता आपल्या सोबत प्रवीण गायकवाड आहेत आणि विनोद पाटील सुद्धा याचिकाकर्ते जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला मी जातोय विनोद पाटील यांच्याकडे. एक मोठी राजकीय जी लढाई आहे ही लढाई एका बाजूला सुरू असताना न्यायालयीन लढाई सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती या आरक्षणाच्या बद्दलची आणि ती लढाई लढण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका विनोद पाटलांनी बजावलेली आहे. विनोदजी, आज जो निर्णय घेतलेला आहे सरकारनं, हा निर्णय मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये किती दुर्गामी ठरणार आहे? आणि आपण जर बघितलं की राज्य सरकारने ईडब्ल्यूएस बाबत जो काही काल निर्णय घेतला असाच निर्णय त्यांनी मागच्या वेळेला 2 वेळा घेतला आणि 2 वेळा तो रद्द केला. मला एकच समजत नाही की ज्यावेळेस केंद्राने ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं आणि केंद्राने काय सांगितलं की ज्या ज्या जाती जमाती ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये असेल अशा समाजांना ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण देण्यात येईल. हे ज्यावेळेस केंद्राने सांगितलं तर राज्यांनी परत एकदा त्या ठिकाणी कायदा केला आणि ज्यावेळेस मराठा रिझर्वेशनला स्थगिती मिळाली त्या दिवशी ऑटोमॅटिकली मराठा समाज हा ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र झालेला आहे. जर एखादा व्यक्ती कोणत्याही समाजात जर जन्माला आला तर तो जन्माला आलेला तो जातीने ओळखला जातो, परंतु तो कागदोपत्री जोपर्यंत त्याची जातची वैधता सिद्ध करत नाही. समजा विनोद पाटील नावाचा एक व्यक्ती जन्माला आला आणि तो मराठा आहे, तो इतर मागासवर्गीय आहे, तर त्याला सगळे कागदपत्र 1967 पूर्वीचे दाखले देऊन त्याची पात्रता सिद्ध करावी लागते आणि ती त्याची चॉईस आहे की त्याला खुल्या प्रवर्गात कॉम्पीट करायचं का त्याला रिझर्वेशनमध्ये जायचं. त्यामुळे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस देण्याचा जो आव राज्य सरकार आणते तर मुळात तो चुकीचा आहे. त्यांना कंपल्सरी द्यावंच लागेल. जसं आम्ही एखादा शर्ट शिवला तर त्या शर्ट सोबत बटन्स कंपल्सरी असतात, तसं हे आहे. एवढं सोप्या भाषेत आहे की ज्या समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण आज उपलब्ध नाही तशा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्यात यावं असं संसदेने ठरवलेलं आहे, असं विधिमंडळाने ठरवलेलं आहे. आणि या उपर जर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलंच तर त्यानंतर देखील मराठा विद्यार्थ्यांचा तो चॉईस आहे की त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये जायचं का मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी मध्ये जायचं. त्यामुळे राज्य सरकार अतिशय भयभीत झालेली आहे. त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की काय करावं आणि काय नाही. त्यांना 4 लोक जर सल्ला दिला तर ते रद्द करता, 4 लोकांनी सल्ला दिला तर ते चालू करता.
ते चालू करणं आणि बंद करणं हा राज्य सरकारचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. ते नॅचरली आहे आणि ते नॅचरली आम्हाला मिळालं पाहिजे. राहिलं मराठा आरक्षणाचा न्यायालयीन विषय आपण जो बोलला, तर न्यायालयामध्ये मराठा आरक्षणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. अर्धी लढाई आम्ही जिंकलेलो आहोत. मराठा समाजा मागासले आहे हे आयोगाच्या रिपोर्टमुळे सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे जे करावं लागतं, काय काय करावं लागतं, कशी बाजू मांडावी लागते हे सरकारला चांगलं माहिती आहे आणि सरकारने तसं करावं. हे सरकार न्यायालयामुळे आलेलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवारांचं 2 दिवसाचं सरकार आलं होतं त्यावेळेस हे सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि त्यांनी तिकडनं आदेश आणला की खुलं मतदान घ्या. ते सरकार कोसळलं. त्याच्यामुळे न्यायालयात काय काय करावं लागतं सरकारला माहिती आहे. ते नव्यानं सांगण्याची गरज नाही. मराठा आरक्षण हा टोटल वेगळा विषय आहे. ईडब्ल्यूएस रिझर्वेशन टोटल वेगळा विषय. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. प्रवीण गायकवाड आता आपल्या सोबत आहेत, संभाजी ब्रिगेडचे नेते. प्रवीणजी, सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दलचे आक्षेप नेमके काय आहेत हे आपल्या समोर या दोन्ही मान्यवरांनी मांडलेले आहेत. तुम्ही याचं समर्थन करताय, त्याच्या मागचं कारण काय? नाही, मूळ विषय कसा आहे की मराठा महासंघ, छावा संघटना यांची मूळ मागणी आर्थिक निकषाच्या आरक्षणाची होती. शरद पवार साहेब ज्या वेळेस केंद्रात गेले, 1991ला नरसिंहराव सरकार होतं त्यावेळेस 10% आर्थिक आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये घटनेत तरतूद नसल्यामुळं ते 10%चं आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. पण केंद्राने त्यावेळेस नरसिंहराव सरकारने ते 10% आरक्षण लागू केलं होतं, पण ते रद्द झालं. पुढं हे आरक्षण ओबीसी मधनं मिळावं, कारण 83वी जी जात आहे कुणबी आणि मराठा हे एकच आहे. ज्यावेळेस राज्यस्तरीय आयोग स्थापन झाला, खत्री आयोग महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सर्व संघटनेंनी मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं तो युक्तिवाद केला आणि 1 जून 2004ला मराठा कुणबी, कुणबी मराठा यांना कुणबी या सदरामध्ये आरक्षण मिळायला लागलं. लेवा पाटील पण त्याच्यात समावेश केले गेले. म्हणजे ओबीसीचं आरक्षण 1967 पूर्वीचे पुरावे जर सादर केले आणि पूर्वी कुणबी अलीकडं मराठा किंवा अलीकडं मराठा पूर्वी कुणबी कुठलं पण वाईस वर्षा असेल तर ते आरक्षण ओबीसी मध्ये मराठा समाजाला मिळायला लागलं. पण मराठा समाजाला खत्री आयोगाने असं निरीक्षण नोंदवलं की सरसकट मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून ती लढाई पुढं ओबीसीच्या आरक्षणानेच दिशा घेत गेली. ती पुढं ओबीसीच्या आरक्षणाची मागणी करत गेली. ती मग बापट आयोग असेल, श्रॉफ आयोग असेल, नंतरचं म्हसे आयोग असेल आणि अलीकडचा गायकवाड आयोग असेल. गायकवाड आयोगाने सोशल बॅकवर्डनेस, एज्युकेशनल बॅकवर्डनेस सिद्ध केला आणि मग देवेंद्र फडणवीस सरकारला संधी होती ओबीसीच्या आहे त्या 27% आणि महाराष्ट्रातल्या 19% मराठा समाजाला समावेश करण्याचा. परंतु त्यांनी तसं न करता इंदिरा साहनींनी जो 50% मर्यादा घातली त्याच्या बाहेर जाऊन 16% शिफारस जी पहिली नारायण राणे समितीची होती ती ग्राह्य धरून ती मान्य केली आणि ती चॅलेंज झाली आणि म्हणून 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये असं आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं. हायकोर्टाने मान्य केलं पण परत ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टामध्ये 15 आणि 16व्या कलमामध्ये 15व्या कलमामध्ये सुप्रीम कोर्टाने एरर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हायकोर्टाची चूक झाली 50%च्या कॅप बद्दल. म्हणजे हायकोर्टाने मंजूर केलेलं जे आहे ती चूक झाली असं सुप्रीम कोर्टाने नोंदवलेले. आता जे प्रकरण आहे ते घटनापीठाकडे 5 जजेसच्या आणि त्यांच्या पुढे 102वी नव्याने जी घटना दुरुस्ती 2018 मध्ये झाली ती आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 102 प्रमाणे घटनात्मक झाला आणि त्याची परवानगी राज्य सरकारने एसीबीसी तयार करताना, हा वर्ग तयार करताना घेणे गरजेचं होतं का नव्हतं. तर त्यावेळेस निवडणुका समोर असल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने, भारतीय जनता पार्टी सरकारने परवानगी घेतली नाही. आता ती तपासायची आहे की घेणं गरजेचं होतं का नाही. त्याच्यासाठी 25 जानेवारीला तिथं चर्चा होणार आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस आज लागू करणं आणि एसीबीसीच्या त्या चर्चेचा काडी मात्र संबंध नाही. त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकमेकाशी जोडणं म्हणजे चुकीचा गैरसमज पसरवणं. ठीक आहे. विनोद पाटीलजी, आता त्यांचं असं म्हणणं आहे, खरं तर जनार्दन चांदूरकर सुद्धा जोडले गेलेले आहेत, मी त्यांच्याकडे जातोय. चांदूरकरजी,
आता ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की एक प्रकारे हे आरक्षण जर दिलं गेलं, ईडब्ल्यूएसचा लाभ जर दिला गेला तर सुप्रीम कोर्टात जी लढाई सुरू आहे त्याला धक्का पोहोचू शकतो, ती केस कमजोर होऊ शकते. तुम्ही एक विधिज्ञ आहात, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? काय हा पेच वाढणार आहे की खरोखरच मराठा समाजातल्या त्या विद्यार्थ्यांना दिलासा आहे जे वाट पाहत होते कुठल्या तरी आरक्षणाचा आपल्याला लाभ मिळावा? काही तांत्रिक कारणामुळे चांदूरकर सरांपर्यंत आवाज जात नाही, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी विनोद पाटलांकडे जातोय. आता तुम्ही ऐकलं की प्रवीण गायकवाड म्हणतायत की या दोन केसचा दुरान्वय सुद्धा संबंध नाहीये आणि त्याचा कुठल्याही प्रकारे त्याच्यावर इम्पॅक्ट होणार नाहीये. तुम्हाला पटतंय हे? निश्चित प्रवीण दादा जे म्हणताय ते मला याच्यासाठी पटतंय की सुप्रीम कोर्टामध्ये या अगोदर चर्चा झालेली आहे. विरोधकांच्या वतीने जे याचिका करतायत त्यांनी असं सांगितलं होतं की मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यावं, स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही. त्यावेळेस आम्ही युक्तिवाद केला आणि कोर्टाने सांगितलं. कोर्टाने स्पष्टपणे काय सांगितलं, नथिंग टू डू विथ दिस. आज आमच्या समोर काय प्रकरण आहे, मराठा आरक्षण जे दिलेलं आहे हे योग्य का अयोग्य. त्यावर आमचा युक्तिवाद असा होता की हे फक्त मराठ्यांना लागू होत नाही, याच्यामध्ये जातीचा उल्लेख नाही. ईडब्ल्यूएस आर्थिकरित्या जे दुर्बल असतील, जे विकर इकॉनॉमिकली असतील, त्याच्यामध्ये कोणीही बसू शकतं. मी सातत्याने हेच सांगतोय की राज्य सरकार जुनाच व्यक्ती नवे कपडे घालून त्या ठिकाणी प्रेझेंट करत आहे. सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की ईडब्ल्यूएसचा वाद करण्याचा प्रश्नच येत नाही, ते नॅचरली लागू होणार आहे. आणि जी गोष्ट नॅचरली लागू होणार आहे त्याचा आणि मराठा रिझर्वेशनचा संबंध दुरावण्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण की सुप्रीम कोर्टामध्ये जी लढाई चालू आहे ते इंदिरा साहनीप्रमाणे आहे का, 15-4 प्रमाणे आहे का, 16-4 प्रमाणे आहे का, 50% मर्यादा आहे, मग तो अधिकार होता का नाही, ह्या सर्व वेगळ्या विषयांवर चालू आहे. आणि ईडब्ल्यूएस हा टोटली वेगळा विषय आहे. परंतु जी मांडणी आता अशी केली जाते की या इकडे जर आरक्षणाचा लाभ मिळाला तर तिकडे सांगितलं जाईल की यांना तो आरक्षणाचा लाभ मिळतो. यात काय तथ्य आहे? हे बघा, सुप्रीम कोर्टामध्ये लढाई ही चाललेली आहे की मराठा आरक्षण जे नवीन वर्ग करून दिलेलं आहे हे योग्य आहे का अयोग्य आहे. राहिला प्रश्न मराठ्यांना कुठला लाभ मिळतो, तर अशा अनेक जाती आहेत की ज्या वेगवेगळ्या आरक्षणामध्ये बसतात. आता समजा एखादा व्यक्ती आहे, तो जातीने ओबीसी आहे, तर तो त्याचा अधिकार आहे की त्याला खुल्या प्रवर्गात जायचा का ओबीसीत जायचा का ईडब्ल्यूएस मध्ये जायचा. याचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध, याच्यामध्ये एकच संबंध आहे. जर राज्य सरकारला असं वाटत असेल की आपण आता यांना ईडब्ल्यूएस देऊन टाकलेला आहे आणि आता आम्ही मूळ आरक्षणाच्या केसपासून दुर्लक्ष करू, तर निश्चित याचा संबंध येईल. जर राज्य सरकारचं दुर्लक्ष झालं तर याच्यामध्ये दगाफटका होऊ शकतो. परंतु कायद्याच्या भाषेमध्ये याचा आणि याचा कुठल्याही प्रकारचं लिंकिंग होण्याचा संबंधच येत नाही. कारण ईडब्ल्यूएस हे स्वतंत्ररित्या आहे, याच्यामध्ये कोणीही भारतीय नागरिक याच्यामध्ये बसू शकतं. जर त्यांनी चॉईस व्यक्त केली की माझी चॉईस आहे, मला याच्यामध्ये जायचं आहे आणि माझं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, तर तो ही इज वेलकम, त्याला जाता येईल. असे अनेक निर्णय, काल परवाच एक न्यायालयाचा निर्णय लागला की खुला प्रवर्ग हा खुलांसाठी हा काही आरक्षण नाहीये, खुल्यामध्ये कोणीही जाऊ शकतं. तसं ईडब्ल्यूएस हा खुला प्रवर्ग आहे, याच्यामध्ये हजारो जाती त्या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे. आणि हे फक्त मराठ्यांसाठी नाही, ईडब्ल्यूएस इज ओपन फॉर ऑल. ओपन फॉर ऑल आहे. मग असं असताना सुद्धा हा निर्णय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे असा दावा का केला जातोय, ती मांडणी का केली जाते, त्याच्या मागचं कारण काय? चर्चा करूया ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर हा एक दिलासा आहे की नवा पेच आहे, या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करतोय. कारण एका बाजूला याचं समर्थन केलं जातंय, दुसऱ्या बाजूला याचा विरोध सुद्धा केला जातोय आणि त्याच अनुषंगानं आपण कायद्याच्या कसोटीवर याची पडताळणी करून पाहतोय. आपल्या सोबत आता घटना तज्ञ उल्हास बापट सर जोडले गेलेले आहेत. बापट सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? हा निर्णय आणि मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई, या सगळ्याचा
यावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे, तुमचं आकलन काय सांगताय? हा खूप व्यापक विषय आहे. मी 1 मिनिटात तो नाही सर, सविस्तर बोला, सविस्तर बोला, सविस्तर बोला. बर, एक लक्षात घ्या की 14व्या कलमामध्ये राज्यघटनेच्या समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे. आणि कलम 15 आणि कलम 16 याच्यामध्ये आरक्षणाचे अधिकार आहेत किंवा विशेष तरतुदी सरकारला करता येतात. हा अपवाद आहे आणि याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन असं आम्ही कॉन्स्टिट्यूशनल लॉ मध्ये म्हणतो. आता हे जे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे यावर बोलताना आंबेडकर घटना समितीमध्ये असं म्हणाले होते की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार जर का असेल आणि हा जर का अपवाद असेल 15 आणि 16 मधला रिझर्वेशन हा, तर अपवाद हा कधीही नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. हे आंबेडकर 30 नोव्हेंबर 1948 म्हणालेले घटना समितीमध्ये. आता हाच बरोबर निर्णय जो आहे, म्हणजे आंबेडकर जे म्हणाले ते सर्वोच्च न्यायालयाने इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी उचलून धरलं आणि 50% वर देता येणार नाही असं सांगितलं. महाराष्ट्रात ऑलरेडी 52% रिझर्वेशन आहे अशी माझी कल्पना आहे. त्याच्यामध्ये हे मराठा रिझर्वेशन ऍड करण्यात आलं. कदाचित धनगर 5% ऍड करण्यात येईल, कदाचित मुस्लिम 5% ऍड करण्यात येईल. त्यानंतर हे इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने केलं. त्या सगळ्याची बेरीज तुम्ही केली तर ही साधारणतः 85-88% जाते. आता इतकं आरक्षण देता येईल का राज्यघटनेखाली, तर हा मुख्य प्रश्न आहे. हा सर्वोच्च न्यायालय सोडवू शकतं. हे राजकीय पक्षांच्या हातात नाही. तर कुठला तरी राजकीय पक्ष येतो, कधी भाजप येतो, कधी हे आत्ताचं सरकार येतं आणि काहीतरी घोषणा करतं, परंतु हे सगळं चॅलेंज होणार, याच्यावर स्टे येणार आणि सुप्रीम कोर्ट ठरवणार की 50% वर रिझर्वेशन देता येणार का नाही. त्यामुळे हा प्रश्न मी आता सांगू नाही शकत, हे सुप्रीम कोर्ट सांगू शकेल. मला असं वाटतं की सामंजस्याची भूमिका घेऊन 50% मध्ये सगळ्यांना कसं बसवता येईल हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त रिझर्वेशन मागाल त्यावेळी न्यायालय, मग हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, त्याच्यावर एक तर स्टे येईल किंवा घटनाबाह्य म्हणून डिक्लेअर करेल. बर, पण ईडब्ल्यूएसचा जो लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय निर्णय आहे? ईडब्ल्यूएसचा लाभ मराठा एसईबीसीच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयाचे परिणाम सुप्रीम कोर्टातल्या त्या केसवर काय होतील? बरोबर आहे. मराठा रिझर्वेशन हा थोडासा भावनिक प्रश्न झालेला आहे. आता मागास आयोग जो आहे आपल्या याच्यातला, त्यांनी मराठा समाजाला मागास मान्य केलेला आहे, परंतु तो जो रिपोर्ट असतो तो विधानसभेसमोर ठेवला गेलेला नाहीये. हा मोठा दोष आहे त्यातला. आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये निश्चितच जे लोक सुप्रीम कोर्टात जातील याच्या विरुद्ध, ओबीसी वाले जातील उदाहरणार्थ, किंवा ओपन कॅटेगरीतले जातील, तर हा दोष जो आहे याच्यावर सुप्रीम कोर्ट निश्चितच असं सांगणार की हे घटनाबाह्य ठरत आहे. त्यामुळे इकॉनॉमिक वीकर सेक्शन मध्ये सगळ्यांना जो लाभ मिळेल तो मराठ्यांना मिळू शकेल ना, त्यात मला काही फारसा अडचण दिसत नाहीये. परंतु मी तुम्हाला आधी जे सांगितलं ते की खुद्द इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं जे रिझर्वेशन आहे 10% जास्त केलेलं, तेच मुळात घटनेत बसतं की नाही हे सुप्रीम कोर्टाने अजून ठरवलेलं नाहीये. घटना दुरुस्ती करून ते आरक्षण दिलेलं आहे तरी ते घटनाबाह्य ठरू शकतं. हो 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 हो, घटना दुरुस्ती जरी केली आणि जर का ते घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध असेल तर केशवानंद भारती केसमध्ये म्हटल्याप्रमाणे की घटना दुरुस्ती करून सुद्धा भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बदलता येणार नाही. आणि आतापर्यंत निदान 3-4 तरी अशी उदाहरणं आहेत की ज्यावेळी घटना दुरुस्ती केलेली आहे परंतु ते सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलेलं आहे. उदाहरणार्थ 368 कलमामध्ये इंदिरा गांधींनी 4 आणि 5 कलम घातली, ती घटनाबाह्य ठरवण्यात आली. किंवा आत्ताच सर्वोच्च न्यायालयाची अपॉइंटमेंट करायकरता 99वी घटना दुरुस्ती मोदी सरकारने जी केली ते रद्द करून कलेजियमच पुन्हा आणण्यात आलं.
त्या घटना दुरुस्ती जरी तुम्ही केली तरी ती जर का घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरशी जर का मिळती-जुळती नसेल तर ती घटना बाह्य ठरवता येते. पण आता ईडब्ल्यूएसचा जर लाभ मराठा समाजातल्या तरुणांना मिळाला, जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे, तर सुप्रीम कोर्टात जी लढाई सध्या सुरू आहे त्या लढाईवर, त्या केसवर या निर्णयाचा काही परिणाम होऊ शकतो का? नाही नाही, ते सुप्रीम कोर्ट ठरवेल आता की हे योग्य आहे का अयोग्य आहे. ते मी आता त्यावर नाही बोलू शकणार. ठीक आहे, धन्यवाद सर. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे या सगळ्याबद्दल बोललात. तेव्हा आता आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहेत. मला चांदूरकरांकडे जायचंय. चांदूरकर सर, आता जे दिसतंय, काल जेव्हा ठाकरे सरकारनं हा निर्णय घेतला की ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा, त्याच्या आधी असं सांगण्यात आलं, जेव्हा ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही हे सांगण्यात आलं, तेव्हा सांगितलं गेलं की सुप्रीम कोर्टात अडचणी येऊ नये. हे कन्फ्युजन का दिसतंय? नाही, बरोबर आहे तुमचं की याच्यावरती माझं मत देण्याच्या पूर्वी माझ्या पूर्वीचे जे बापट साहेब घटनातज्ञ ज्यांचा आपण आता ऐकलं, हो, त्याच्या संदर्भामध्ये मला एक सबमिशन द्यायची आहे महत्वाची. प्लीज सर, प्लीज. ही म्हणजे घटना ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या जेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की घटनेमधलं जे आरक्षण जे आहे याचा क्वांटम 50% जास्त असता कामा नये, हे बरोबर आहे. परंतु त्यावेळेला फक्त SC आणि ST या कॅटेगरींचंच आरक्षण भारतीय घटनेमध्ये होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज येऊ लागला की ओबीसीला आरक्षण पाहिजे. व्हीपी सिंगानं त्यांची लोकसंख्या 52% असताना त्यांना 27% आरक्षण दिलं. आणि त्यामुळं आरक्षणचं जे काय घटना असते की कालानुरूप त्याच्यामध्ये चेंजेस कराव्या लागतात. आणि त्यामुळं इट इज अ ऍक्सेप्टेड फॅक्ट. ते आरक्षण जे आहे ते 50% जे आहे याच्या संदर्भामध्ये आता सध्याचा जो सोशल दृष्टिकोन आहे आणि फाइंडिंग्स आहे त्याचा अभ्यास आता चालू आहे. माझ्या वाचनामध्ये एक आर्टिकल आलं आणि ते असं आहे की आता जसं बापट साहेब म्हणाले की देशातील साधारणपणे 85% लोक आरक्षण आहे, 85 लोकांना पॉप्युलेशनला आरक्षण आहे. मग 85% पॉप्युलेशनला जर तुम्ही 50% आरक्षण देत असाल तर 15% पॉप्युलेशन साठी तुम्ही 50% आरक्षण देणार का? हा युक्तिवाद आता नव्यानं विचारात घेण्यास सुरुवात झालेली आहे. आणि देशाला मार्गदर्शन सुप्रीम कोर्ट करतं, परंतु त्या देशामध्ये कोणत्या पद्धतीची पॉलिसी फिट करायला पाहिजे हे पार्लमेंट ठरवितंय. आणि म्हणून आरक्षणाचं मराठ्यांना जर आरक्षण दिलं आणि ते 50% जर क्रॉस करत असेल तर मला वाटतं की देशामध्ये सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करता ते 50% क्रॉस झालं म्हणजे 85% लोक जर मागास आणि इतर कॅटेगरीमध्ये येत असतील तर 15% लोकांच्यासाठी 50% आरक्षणाची काय गरज आहे, हा विचार आता मूळ धरायला या देशामध्ये लागलेला आहे. आणि मला असं वाटतं की पार्लमेंट विल बी सिरियसली थिंकिंग ऑन दिस. आणि या सगळ्या गोष्टी आजच नाही पण नजीकच्या भविष्य काळामध्ये शेप घेऊ लागतील. आता दुसरा प्रश्न तुम्ही जो मला विचारला तो असा की उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जो ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचा जे तुम्ही आता प्रश्न विचारला तर त्या संबंधामध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेला नाही. ते 103 माझ्या पूर्वीचे ते प्रवीण जे होते त्यांनी याचा रेफरन्स दिला. घटना दुरुस्ती करून पाटीदार समाजाचं ॲजिटेशन चालू असताना पार्लमेंटने घेतलेला तो निर्णय आहे आणि तो संपूर्ण देशभर बंधनकारक आहे. हो, नाही, इथं राज्य सरकारनं तो निर्णय मागे घेतलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या लढाईच्या आधी तो घेतला होता. काल पुन्हा सांगितलं की तो लाभ मिळणार आहे. मला हेच विचारायचं होतं तुम्हाला की यात कन्फ्युजन का दिसतंय, कन्फ्युजन का आहे? याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की पॉप्युलर गव्हर्नमेंट जे आहे
ते पॉप्युलर गव्हर्नमेंट हे आपणच केलं हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा स्टँड घेऊ शकतं, कारण तो तसा निर्णय ऑलरेडी दिल्ली सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं त्यांना तो आज ना उद्या घ्यावा लागलाच असता, तो त्याने आता सांगितलं. आणि दुसरा जो मुद्दा आहे, जे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं, 25 जानेवारीला जे बेंच, फुल बेंच समोरच्या किंवा 5 लोकांच्या बेंच समोर जे त्याचं हेअरिंग होणार आहे, त्याचा आणि या ईडब्ल्यूच्या आरक्षणचा कोणताच संबंध नाही. ते त्याच्या आडवं बिडवं काय येणार नाही. दोन अलग अलग इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हा विषय तो चर्चेलाच घेऊ शकणार नाही. त्यांचा जो विषय आहे की जे ते 32% पॉप्युलेशनच्या हिशोबामध्ये त्यांना जे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून आरक्षण मिळायला पाहिजे, तो त्यांचा इश्यू जिवंत आहे आणि सुप्रीम कोर्टाला त्याच इश्यूवरती निर्णय द्यावा लागणार आहे. तेव्हा हे काय आहे की खरं म्हणजे आता आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक बोललं पाहिजे. आणि प्रश्न इतना भावनात्मक आहे की याच्यामध्ये उगाच गैरसमज पसरवून देण्यामध्ये आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यामध्ये सरकारनं पण पडू नये आणि बाकीच्या नेत्यांनी पण पडू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही मागणी रास्त आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती निर्णय घेणार आहे. आणि दुसरा मी जो मुद्दा मांडला होता की 85% देशातील लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, हा मुद्दा सुद्धा आता सुप्रीम कोर्टानं विचारात घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती घटना दुरुस्त्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. यातून अनेक मुद्दे सुद्धा समोर येत आहेत. जसं की ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे तो एक पर्याय मराठा समाजासाठी असू शकेल का? जर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला धक्का लागला तर मग ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण जर मराठा समाजाला मिळत असेल तर त्याच्याबद्दल मराठा समाज समाधानी असेल का? याची चर्चा सुद्धा करूया ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय की मराठा समाजातल्या उमेदवारांना, विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला आणि त्यानंतर त्याच्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यावर आपण चर्चा करतोय की हा नवा पेच आहे की मराठा समाजातल्या त्या उमेदवारांना दिलासा आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. विनोद पाटील याचिकाकर्ते आपल्यासोबत आहेत. विनोदजी, हा निर्णय घेतल्याच्या नंतर छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाची होळी करायला सुरुवात केलेली आहे. ही प्रतिक्रिया काय सांगते? याचं राजकारण होतंय की केवळ मराठा समाजाच्या उमेदवारांच्या मनात असेल किंवा कार्यकर्त्यांच्या मनात असेल? हा रोष कशासाठी? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही चीड कशामुळे निर्माण झाली? ज्यावेळेस मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्याच्यामध्ये 24 तासाच्या आत राज्य सरकारने काहीतरी पर्याय करायला पाहिजे. ते पर्याय राज्य सरकार आज देखील करू शकले नाही. मग काल परवापर्यंत मेडिकलचे ॲडमिशन्स जोपर्यंत चालू होते, तलाठी भरती चालू होती, MPSCची विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवत्तेच्या आधारावर पात्रता मिळाली, त्यांचे जॉईनिंगचा प्रश्न होता. हे सर्व झाल्यानंतर वन फाईन मॉर्निंग राज्य सरकारला जाग आली, झोपेतून राज्य सरकार उठली व राज्य सरकारने ईडब्ल्यूएसचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. एखादा निर्णय कोणत्याही समाजासाठी ज्यावेळेस होतोय, बघा समाजाचे काय, आम्ही ठेकेदार किंवा सुभेदार नाही. समाज म्हणजे नेमकं काय आहे की जो विद्यार्थी आहे, जो याच्यापासून वंचित होता, त्याला जर लाभ झाला असता तर त्याने रस्त्यावर येऊन राज्य सरकारचं स्वागत केलं असतं. ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आता हे सगळं भूलभुलैया झालेलं आहे आणि कालपर्यंत हे जर झालं असतं तर निश्चित मला याचा फायदा झाला असता, माझं 1 वर्ष वाया गेलं नसतं. आता तुम्हाला सांगतो, साधे पीजीचे ॲडमिशन्स तुम्ही घ्या, त्याची पण तारीख संपली. हे सर्व संपल्यानंतर राज्य सरकार एखादी घोषणा करते आणि ह्या राज्य सरकारचं नेमकं एकच आमचा प्रॉब्लेम आहे की 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे नेमकं निर्णय कोण करतं, त्याची घोषणा कोण करतं? काँग्रेस संस्कृतीसारखं अतिशय थंड गतीने कार्य चालू आहे की निर्णय लागून 4 महिने होता,
तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हालचाल करत नाही, त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएसचा पर्याय देत नाही, ज्यावेळेस पूर्ण प्रक्रिया संपली त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएसचा पर्याय देता. बरं, पर्याय देत असताना तुम्ही स्पष्टीकरण देत नाही, हा मागच्या तारखेला लागू होईल का आजपासून लागू होईल. आता आम्हालाच वाटतं की यांनी जो 3 वेळेस हा निर्णय घेतला आणि 3 वेळेस निर्णय बदलला, याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची गरज आहे आणि सरकारवरच कंटेम्प्ट करणं गरजेचं आहे. कारण सरकारने जरी सुरळीतपणे चालून दिलं असतं, कारण हा एकटा मराठा समाजाचा विषय नाही, तुम्ही कोणत्या समाजाने याच्यामध्ये जावं की नाही जावं तुम्ही असा मज्जाव करूच शकत नाही. कायदा म्हणतो ज्यांनी 8 लाखाची पात्रता सिद्ध केली ते लोक याच्यासाठी इलिजिबल आहे. काल परवाच गोहारी समाजाचा एक निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये लागला, त्याच्यामध्ये त्यांनी एसटीत असावं का नसावं त्याच्यावर न्यायालयाने निर्णय दिला. तर त्यावेळेस न्यायालय म्हणू शकत असतं की तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जा, पण न्यायालयाने तसं म्हटलेलं नाही. न्यायालयामध्ये कोणत्या गोष्टी येतात की हे दिलेलं योग्य आहे का अयोग्य आहे हे देखील सरकार आम्हाला पटवून सांगू शकत नाही. सरकारची काय भूमिका हे पटवून आम्हाला सांगू शकत नाही. आणि हा जो रोष आहे हा रोष सरकारच्या विरोधातला आहे आणि तो एकाच गोष्टीमुळे आहे की ज्यावेळेस आम्हाला याची गरज होती तुम्ही तो दिला नाही. आज सर्व काही झाल्यावर तुम्ही देताय. हे देत असताना तुम्ही मूळ आरक्षणावर भाष्य करत नाही. यामुळे संतप्त प्रतिक्रिया समाजातून येत आहेत. प्रवीणजी, जर इतक्या संवेदनशील विषयावर सरकारकडून निर्णय घेत असताना धरसोड वृत्ती असेल, त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका नसेल, तर मग सर्वसामान्यांच्या मनात त्याच्याबद्दल जर चीड निर्माण झाली तर त्यात काय चुकलं? सरकारमध्ये निर्णय घेत असताना नेमक्या काय उणीवा राहताय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एकूण मराठा समाजाची लोकसंख्या ही जवळपास कुणबी मराठा 32% आहे. तर लोकशाहीमध्ये मतदानावर सरकार येत असतं. एवढ्या मोठ्या समाजाचा रोष पत्करणं कुठल्याही सरकारला परवडणारं नाहीये. मुळात अजितदादा पवारांनी ज्या वेळेस स्थगिती आली त्यावेळेसच ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय घेतला. पण युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी असा युक्तिवाद केला की ईडब्ल्यूएस लागू केलं तर सुप्रीम कोर्टामध्ये ईसीबीसीची जी आपली लढाई आहे कायदेशीर त्याला बाधा येईल आणि कदाचित आपण ईडब्ल्यूएस लागू केलं तर एसीबीसी रिजेक्ट होईल. तर हा त्यांचा युक्तिवाद सरकारने मान्य केला आणि त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस मधून ज्या MBBS, इंजिनिअरिंग, अगदी 11वी पासून फार्मसी पर्यंत सगळे जे विद्यार्थी आता ऍडमिशन्स घेत आहेत त्यांना जो ईडब्ल्यूएसचा लाभ मिळतोय, मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही. आता जवळपास MBBSचे 375 विद्यार्थ्यांना हा लाभ मिळाला असता. म्हणजे 25 लाख रुपयाची फी आहे, म्हणजे अर्धी फीची बचत झाली असती. आता माझी सरकारला अशी विनंती आहे, ऍडमिशनची जरी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मला एक उदाहरण सांगायचं की राजकारणामध्ये नगरसेवक असेल किंवा आमदार असतील यांना जातीचं सर्टिफिकेट प्रूव्ह करण्यासाठी 6 महिने दिले जातात. तर तसंच ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांना 6 महिन्याची मुदत दिली पाहिजे आणि ज्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली ऍडमिशनची त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ दिला पाहिजे. त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवला नाही पाहिजे. पण हे पुढचं झालं, पण हे होऊच नाही याच्यासाठी एक परिस्थिती निर्माण होऊ शकली होती. तशी होती परिस्थिती की सरकारने जर ठाम निर्णय घेतला असता, जो आज घेतलाय तो तेव्हाच जर ठाम निर्णय घेतला असता की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ती लढाई, जी काही लढाई सुप्रीम कोर्टात चालू आहे ती चालू राहील, पण आज ईडब्ल्यूएसचा जर आधार दिला तर या सगळ्या मुलांच्या ऍडमिशन मध्ये त्याचा फायदा होईल, हे तरी करू शकलो असतो. हे सरकार त्याच्याबद्दल ठाम का राहिलं नाही? मग नाही, त्यावेळेस युवराज छत्रपती संभाजी महाराज, मराठा क्रांती मोर्चा, सगळ्या संघटनेचे लोक जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यामुळे त्यांचा आदर ठेवून संघटनेचा आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजांना सरकारला लोकशाहीमध्ये तसा धोरण राबवावं लागतं. एक संधी सुद्धा घेतली त्यांनी. सुप्रीम कोर्टामध्ये एक हिअरिंग झालं. त्या हिअरिंग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टामध्ये हे जे एसीबीसीचं प्रकरण आहे हे फारसं टिकण्याची शक्यता नाहीये, कारण आता ते घटनापीठाकडे गेलंय आणि घटनापीठाकडे टिकण्याची शक्यता मला स्वतःला तर पहिल्या दिवसापासून वाटत नाही. मला फक्त एक ऍडिशन मागाचं करायचंय. ते असं आहे की 10% 50%च्या वर आहे, पण 50%ची जी मर्यादा आहे ती सोशल बॅकवर्डनेससाठी आहे आणि 10%चं 46 आर्टिकलचा आधार घेऊन 15(6) आणि 16(6) तर 50%ची मर्यादा सोशल बॅकवर्डनेसची आणि आर्थिक मागासलेपणा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र नाही करायला पाहिजे. घटनेची चौकट जी म्हटली जाती, ज्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट जजमेंट देतं, तर समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र ही घटनेची चौकट आहे. त्याला बाधा येत असेल
आणि तशा प्रकारचा एखादा निर्णय संसदेने घेतला असेल तर तो बदलता येतो. तर समता प्रस्थापित करण्यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे, आर्थिक मागास एखादा व्यक्ती झाला तर तो सामाजिक मागास सुद्धा होतो आणि म्हणून आर्थिक मागास होऊ नये म्हणजे तो सामाजिक मागास होणार नाही. म्हणून 46 आर्टिकलचा आधार घेऊन आर्थिक निकषाचं आरक्षण EWS याला कुठलाही घटनात्मक आधार नाही असं म्हणता येणार नाही. 46चा आधार आहे आणि सुप्रीम कोर्ट हे कायम ठेवल, त्याला अजून स्थगिती आलेली नाही. सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलेले. IAS, IPS, UPSC, MPSC मध्ये पास होऊन लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. बरोबर, त्याचा लाभ सुद्धा सगळ्यांना मिळतोय. पण प्रवीणजी, तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ते खूप गंभीर याच्यासाठी आहे, कारण आज तुम्ही या लढाईमध्ये गेली अनेक दशकं लढत असताना तुम्ही जर म्हणताय की सुप्रीम कोर्टात SCBCचे हे आरक्षण जे दिलेलं आहे ते टिकेल की नाही याच्याबद्दलचा तुमच्या मनात संभ्रम आहे. खरं तर ही निश्चितपणे चिंता वाढवणारी बाब म्हणावी लागेल, कारण आज मराठा समाजाला खूप मोठी आशा सुद्धा या आरक्षणातून आहे. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी जोडले जात आहेत निरंजन डावखरे, भाजपचे आमदार. ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाऊया. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय की सरकारनं EWSचा लाभ देण्याचा मराठा समाजातल्या उमेदवारांना निर्णय घेतला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा त्याच्याबद्दलच्या उमटतायत. आता आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे आहेत. निरंजनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमामध्ये. मराठा आरक्षणाचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चाललेला दिसतोय. आता सरकारच्या निर्णयानंतर ज्या विविध प्रतिक्रिया उमटतायत त्याच्यातून सुद्धा तेच दिसतंय. तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय? नाही, हे जे आता निर्णय शासनाने घेतलाय तो खऱ्या अर्थाने मुद्दाम म्हणून तेच निर्माण करण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाकडनं होतोय. कारण आपण बघितलं की या संदर्भातला जो निर्णय त्यांना घ्यायचा होता तर ते परीक्षेच्या काळामध्ये किंवा परीक्षेच्या अगोदर ज्यावेळेस मुलं परीक्षेला बसत होती त्या अगोदरही हा निर्णय त्यांना घेता येत होता. पण त्यावेळेस हा निर्णय नाही घेतला आणि मुद्दाम म्हणून हा निर्णय त्यावेळेस डिले केला. आणि आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण या सरकारची भूमिका बघितली तर ती मुद्दाम वेळ काढूपणाचं आहे. कारण त्यांना मुळातच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही अशी भूमिका या शासनाची वारंवार आपल्याला या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांच्या माध्यमांनी दिसत आहे. आणि त्याच्यामुळे कोर्टामध्ये वकील न पाठवलं की त्यांना कुठली भूमिका स्पष्ट न असणं, वकिलांना त्या तिकडे आर्ग्यू न करता येणं, असे वारंवार वेळोवेळी आपल्याला प्रसंग दिसलेले आहेत. विनोदजींच्या माध्यमांनी खरं तर या विषयाला सुरुवात झाली होती आणि एवढ्या वर्षाची लढाई चालू असताना ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी एक चांगलं त्या तिकडे एक लॉ तयार केला होता, एक कायदा तयार केला होता जो कोर्टात टिकला होता, त्या कायद्यालाच फक्त सुप्रीम कोर्टामध्ये यशस्वीपणे पार पाडून घ्यायचं होतं. पण तेही भूमिका हे शासन स्पष्टपणे मांडताना दिसत नाहीये आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण होते. या समाजाला एक सावत्र वागणूक हे सरकार देते आणि या सरकारचीच मुळात इच्छाशक्ती नाही, किंबहुना या सरकारमध्ये जे प्रमुख आहेत त्यांची समाजाला न्याय देण्याची इच्छाशक्ती नाही हे स्पष्टपणे दिसून येते. खरं तर सरकारनं काल निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्या विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. काही जण याचं स्वागत करतायत, काही जणांना वाटतंय की सरकार वारंवार निर्णय बदलतंय त्याच्यामुळे सरकारची मध्येच एक वाक्यता नाहीये. पण या निर्णयाचे दुर्गामी परिणाम सुद्धा दिसणार आहेत. एका बाजूला सुप्रीम कोर्टातली एक मोठी लढाई मराठा आरक्षणाची सुरू असताना दुसऱ्या बाजूला आज सरकारनं हा निर्णय देऊन एक प्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा दिला असं ते सांगतायत, तर दुसऱ्या बाजूला हे आरक्षणाच्या लढाईसाठी घातक आहे असंही सांगितलं जात आहे. विविध मान्यवरांकडून आपण त्यांची मतं जाणून घेतली, याचं कायदेशीरदृष्ट्या विश्लेषण सुद्धा केलं. यात आपण सगळेजण आलात आणि आपली भूमिका मांडली, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.